नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन बटन जरूर दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. रात्र डिनर टेबलवर गरमागरम जेवण, डाळ, भाजी, फुलके, पुलाव. घरात सुगंध आणि एक वेगळीच उबदार भावना. सारा शांत बसलेली, पण आज तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, आपलेपण होतं. मॉम तिच्या प्लेटमध्ये वाढत, थोडं अजून घे बाळ, तू खूप कमी खातेस. सारा हलकी हसत. इतकं प्रेमाने कोणी वाढत असेल तर जास्त खायलाच लागतंय. डॅड स्मित करत, गुड. आमच्या घरात एक रूल आहे, जो इथे येतो तो डाईट विसरतो कबीर लगेच, आणि जो वहिनी बनतो त्याला डबल सर्व मिळतं. जॅन, कबीर. सारा हसते. वातावरण हलकं होतं. थोड्या वेळाने डॅड थोडं सिरियस पण सॉफ्ट. सारा, एक विचारू? सारा, जी डॅड. तुला आमचं घर, आमची फॅमिली कम्फर्टेबल वाटते ना? सारा थोडी थबकते. नजरा मॉम, डॅड, जियांकडे बघत सारा हळू मनापासून, कम्फर्टेबल नाही, पहिल्यांदा घरासारखं वाटतंय. टेबलवर शांतता पसरते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर सॉफ्टनेस. मॉमच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटते. डॅड हलके मान हलवतात. समाधान. जियान फक्त साराकडे बघत, डोळ्यात प्रेम, आदर. कबीर अचानक, ठीक आहे, मग ऑफिशियली अनाऊन्समेंट करू का? ब्रेकिंग न्यूज, भाई इन लव्ह, फॅमिली इन अप्रुव्हल. मॉम, कबीर. सगळे असतात. नंतर डिनर नंतर बाल्कनीत थंड वारा, शांत रात्र, खाली शहराचे लाईट्स. सारा रेलिंगला टेकून उभी, मन शांत पण काहीतरी बदललेलं. पाठीमागून जियान हळू, हॅपी. सारा वळते, डोळ्यात चमक, खूप थोडी शांतता. जियान, आज तू रडलेस, मला वाईट वाटलं. सारा हलकी हसते. आज मी एकटी नव्हते म्हणून रडू शकले. जियांच्या चेहऱ्यावर सॉफ्टनेस. तो हलके तिच्या जवळ येतो. आणि आता कधीच एकटी नाहीस. साराचं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं. वारा, शांतता, नजरा भेटतात. सारा हळू, थोडी लाजत, जियान. जियान, सारा, तुझं फॅमिली मला खरंच स्वीकारेल ना? जियान स्मित करत, फॅमिलीने ऑलरेडी स्वीकारले. साराच्या डोळ्यात पुन्हा पाणी, पण यावेळी आनंदाचं. ती हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. जियान तिचा हात पकडतो, घट्ट, सुरक्षित. खाली विंडोमधून कबीर हे सगळं बघत होता. कबीर हळूच, लव स्टोरी प्रोग्रेस 80%, प्रपोजल अजून बाकी. मॉम मागून, कबीर झोपायला जा. कबीर, मॉम रिसर्च चालू आहे. बाल्कनी. जियान हळू तिच्या कानाजवळ, नेक्स्ट टाईम रडायचं असेल तर माझ्याकडे ये. सारा डोळे बंद करून हलकी स्मित करते. प्रॉमिस. रात्रीचा शांत माहोल आणि जियानचा फोन वाजतो. स्क्रीनवर रुद्र कॉलिंग. जियान फोन उचलणार तेवढ्यात सारा पटकन त्याच्या हातातून फोन घेते. कॉल कट करते. जियान, अगं सारा, काय करतेस? कदाचित सरांचं इम्पॉर्टंट काम असेल. सारा थोड्या रागात पण काळजीत, मला माहीत आहे ते कामच देणार, आणि तू काही न विचारता लगेच जाशील, कोणालाच काही न सांगता. जियान सुस्कारा टाकतो. सारा, तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हे मान्य करावं लागेल. माझं काम असंच आहे आणि मी ते सोडू शकत नाही. साराच्या डोळ्यात दुखावलेपणा. ते काही बोलणार. फोन पुन्हा वाजतो. फोन अजूनही साराच्या हातातच होता. स्क्रीनवर रुद्र कॉलिंग अगेन. सारा डीप ब्रीथ घेते आणि कॉल उचलते. यावेळी सारा लगेच फोन उचलते, थोड्या रागात. सारा थोडी सिरियस, तुम्हाला काही काम होतं का? रुद्र. जियांच्या फोनवर. साराचा आवाज ऐकून शॉक होतो. त्याला वाटलं त्याने चुकीचा नंबर लावला की काय. तो नंबर बघतो, जियांचंच होतं. पण ती तिथे काय करते? रुद्र. सारा, इतक्या रात्री तू जियांच्या घरी काय करतेस? सारा थोडी थबकते. जियान तिच्याकडे बघतो, काय बोलते ते ऐकतोय. सारा हळू पण धैर्याने, सर मी सेफ आहे. रुद्र थोडा कडक, मी विचारलं तू तिथे काय करतेस? सारा शांत, शब्द शोधते. रुद्र पुन्हा, जियान कुठे आहे? फोन त्याला दे. सारा, सर काही काम होतं. काम? हो, खूप इम्पॉर्टंट काम. जियानला फोन दे. सारा हळूच, सॉरी सर. रुद्र, सॉरी नंतर बोल, आधी जियानला फोन दे. सारा लगेच, सॉरी सर, पण मी जियानला फोन देणार नाही. जियान आश्चर्याने साराकडे बघतो. रुद्र आवाज अजून कडक, का? सारा थोड्या रागात पण स्पष्ट, कारण तो आता माझी काळजी घेतो आणि सध्या त्याची ड्युटी इथे आहे.
बाल्कनीमध्ये शांतता पसरते. जियान तर डोक्यात मारून घेतो. रुद्र, सारा, तुला तुझी जॉब नको आहे का? जियान हळूच, सारा, सोड, मला दे फोन. पण सारा, राग आणि सेल्फ रिस्पेक्टनी, सर, तुम्ही मला ब्लॅकमेल करू शकत नाही. तुम्ही जर माझ्यावर दबाव टाकला ना, तर मी वाणी मॅमकडे तुमची कंप्लेंट करेन. पूर्ण शांतता. जियान शॉकमध्ये साराकडे बघतच राहतो. फोनवर रुद्र हळू पण शार्प, धमकी देतेस? सारा, शांत पण स्ट्रॉंग. धमकी नाही सर, वॉर्निंग. साराचं हृदय जोरात धडधडत होतं, पण आवाज स्टेडी. जियान अजूनही तिच्याकडे शॉकमध्येच बघत होता. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.